नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी. मित्रांनो, माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 3 साठी आपण शाळेला कोणते दप्तर आवश्यक आहे आणि कोणते दप्तर आपण शाळेला ठेवावं या संदर्भात आपण मागील 2 व्हिडिओ पाहिलेले आहे. अ आणि ब भाग आपण पाहिलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण क भागाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण हे प्राप्त करू शकतात. या ठिकाणी शाळा केंद्र तालुका जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे. क भागसाठी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शैक्षणिक संपादनूक. यामध्ये 61 गुणांसाठी आपल्याला हा क भाग देण्यात आलेला आहे. या ठिकाणी शीर्षक आहे, गुण, PDF आणि थोडक्यात वर्णन या पद्धतीने आपल्याला लिहून घ्यायचं आहे. पोर्टलवर देखील आपण हे वर्णन करू शकणार आहोत. या ठिकाणी पहिल्या शीर्षकसाठी विचारलेलं आहे आपल्याला विषयनिहाय विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती साध्यता म्हणजेच लर्निंग आउटकम्स पॅटनुसार किंवा VSK पोर्टलवरून विषयनिहाय संपादनूक पातळीची खात्री करून खालीलप्रमाणे गुणदान करावे. या ठिकाणी आपल्याला टक्केवारीनुसार गुणदान करायचं आहे. 0 ते 50% 1 गुणसाठी आहे, 51 ते 75% 2 गुणांसाठी आहे, 76 ते 90% 3 गुणांसाठी आहे आणि 91 ते 100% 4 गुणांसाठी आपल्याला घ्यावायचं आहे. टोटल 12 गुण आहे. या ठिकाणी तसे फोटो आपल्याला पोर्टलवर अपलोड करायचे आहे. या ठिकाणी पहिल्या मुद्द्यासाठी विचारले आहे, इंग्रजी विषयाचा अध्ययन स्तर किती आहे? त्या 4 गुणांसाठी आहे. 51 ते 75% माझ्या शाळेसाठी लागू आहे, म्हणून मी हे घेतलेलं आहे. म्हणजेच 2 गुण या ठिकाणी मी प्राप्त करून घेणार आहे. विचारलेलं आहे, गणितीय क्षमतांचा अध्ययन स्तर 4 गुणांसाठी आहे. या ठिकाणी देखील मी 51 ते 75% घेतलेलं आहे. तिसऱ्या मुद्द्यासाठी आहे, 4 गुणांसाठी आहे, 91 ते 100% या ठिकाणी मी घेतलेलं आहे. पुढील मुद्दा आहे मुद्दा क्रमांक 2, इयत्ता 5वी ते 8वी शिष्यवृत्ती विद्यार्थी उत्तीर्ण किंवा NMMS परीक्षा संदर्भात विचारलेला आहे. 8 गुणांसाठी आहे. तसे फोटो आपल्याला अपलोड करावायचेच आहेत आणि या ठिकाणी 8 मुद्दे आपल्याला देण्यात आलेले आहे. प्रत्येक मुद्द्यासाठी आपल्याला 1 गुण देण्यात आलेला आहे. आपल्या शाळेत जर ते लागू असेल तर या ठिकाणी होय नाही यामध्ये आपल्याला उत्तर द्यावायचं आहे. या ठिकाणी पहिल्या गुणसाठी माझ्या शाळेला लागू नाही म्हणून मी नाही लहान शाळा असल्यामुळे मी या ठिकाणी नाही असे नमूद केलेले आहे. आपल्या शाळेच्या नुसार आपल्याला हे वाचन करून शिष्यवृत्ती संदर्भात आपल्याला याचे गुण भरून घ्यावायचे आहे. पुढचा मुद्दा आहे मुद्दा क्रमांक 3 साठी आहे, राज्य तसेच राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या यावर आपल्याला 7 गुणांसाठी विचारण्यात आलेला आहे. तसे फोटो आपल्याला जे पदक असतील, प्रमाणपत्र असतील ते आपल्याला पोर्टलवर अपलोड करायचे आहेत आणि नोंदी या पद्धतीने आपल्याला करून घ्यावायचा आहे. या ठिकाणी 7 गुणांसाठी आहे. प्रत्येक मुद्दा हा 1 गुणांसाठी घेण्यात आलेला आहे. आपण या ठिकाणी वाचून या ठिकाणी आपण तसे नोंद करू शकतात. या ठिकाणी राज्य किंवा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट अतिउत्कृष्ट सादरीकरणासाठी 1 गुण देण्यात आलेलं होतं. माझ्या शाळेचा सहभाग नाही म्हणून मी या ठिकाणी नाही असं म्हटलेलं आहे. दुसरं पण या ठिकाणी माझ्या शाळेला लागू नाही म्हणून मी नाही म्हटलेलं आहे. तिसरं, या ठिकाणी शाळा विद्यार्थ्यांना व्यापार, उद्योग व शेतीविषयक तज्ज्ञाकडून माहिती जाणून घेण्यासाठी उपक्रम राबविले जात असल्यास या ठिकाणी 1 गुण आहे. म्हणजे आम्ही हे राबवतो म्हणून या ठिकाणी होय असं म्हटलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन उपक्रम राबवले जातात का? तर या ठिकाणी 1 गुण घेतलेला आहे. आपण नक्कीच राबवतो म्हणून या ठिकाणी होय असं लिहून घेतलेलं आहे. पुढे आहे 5 नंबरचा मुद्दा, विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यासंबंधी समस्यांचे समुपदेशकामार्फत निराकरण केले जात असल्यास या ठिकाणी होय केले जाते. 1 गुण घेतलेला आहे. पुढचा मुद्दा आहे, या ठिकाणी देखील होय म्हटलेला आहे. त्याचा 7 नंबरचा पुढचा मुद्दा आहे, शाळा नागरिकत्व कौशल्य संविधानातील मूल्य आणि मूलभूत कर्तव्यांबद्दल जबाबदारीचे ज्ञान आणि समज वाढवण्यासाठी उपक्रम राबवले असल्यास 1 गुण घ्यायचा आहे. आपण राबवतो म्हणून या ठिकाणी होय असं म्हटलेलं आहे. पुढचा मुद्दा आहे मुद्दा क्रमांक 4, विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक अध्ययनासाठी केलेले प्रयत्न तसेच शालेय स्तरावरील विविध स्पर्धा आयोजन याबाबत आपल्याला 7 गुणांसाठी विचारलेला आहे. तसे फोटो आपण पोर्टलवर अपलोड करणारच आहोत. पहिल्या मुद्द्यासाठी विचारलेला आहे 2 गुणांसाठी, अध्ययन अक्षम विद्यार्थी किंवा दिव्यांग मुलांसाठी स्वतंत्र योजना आहेत काय? आपण जे
अध्ययन अक्षम विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण विशेष वर्ग घेत असतो, म्हणून या ठिकाणी तसे फोटो टाकायचे आहेत आणि या ठिकाणी होय असं आपल्याला लिहून घ्यायचं आहे. दुसरा मुद्दा आहे सांस्कृतिक स्पर्धा, वक्तृत्व किंवा वादविवाद स्पर्धा आपण आयोजन करत असतो, म्हणून होय म्हटलेलं आहे. पुढचा मुद्दा आहे 3 नंबरचा इन्स्पायर्ड अवॉर्ड योजनेमध्ये यावर्षी विद्यार्थ्यांचे नॉमिनेशन केले असल्यास मी नाही केलं, म्हणून या ठिकाणी नाही म्हटलेलं आहे. तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन, विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत विद्यार्थी किंवा शिक्षक यांचा सहभाग असल्यास नक्कीच शिक्षकांचा सहभाग असल्यामुळे मी या ठिकाणी होय असं म्हटलेलं आहे. 5 नंबरचा मुद्दा आहे रेखाकला परीक्षेस विद्यार्थी प्रविष्ट करून उत्तीर्ण झाले असल्यास 1 गुण आपण या ठिकाणी घेऊ शकतो, मी नाही असं म्हटलेलं आहे. पुढचा मुद्दा आहे मुद्दा क्रमांक 5 शालेय विद्यार्थी उपस्थिती प्रमाण, याबाबत 1 गुण देण्यात आलेला आहे. शालेय विद्यार्थी उपस्थिती प्रमाण 90% पेक्षा जास्त असेल तर 1 गुण आपल्याला घ्यायचा आहे. होय, शालेय विद्यार्थी उपस्थिती प्रमाण 90% पेक्षा जास्त आहे असं या ठिकाणी थोडक्यात वर्णन आपल्याला करून घ्यायचं आहे. 6 नंबरचा मुद्दा या ठिकाणी आहे ऐतिहासिक वस्तू जतन किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन क्षेत्रभेट सहल याबाबत विचारलेला आहे. 4 गुणांसाठी आहेत असे फोटो आपल्याला पोर्टलवर अपलोड करावे लागणार आहेत. 4 गुणांसाठी या ठिकाणी 4 मुद्दे आपल्याला विचारण्यात आलेले आहे. प्रत्येक मुद्द्यासाठी 1 गुण हे घेण्यात आलेलं आहे. या पद्धतीने थोडक्यात वर्णन आपल्याला लिहून घ्यावायचं आहे. ऐतिहासिक वस्तू जतन, भारतीय सांस्कृतिक वारसाचे जतन केले जाते. दुसऱ्या मुद्द्यांसाठी आहे प्रयत्न केले जातात, म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न केले जातात. तिसरा आहे क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात येते. चौथा आहे सहलीचे आयोजन करण्यात येते. पुढील मुद्दा आहे मुद्दा क्रमांक 7 साठी आहे विद्यार्थ्यांच्या भाषा विषयक क्षमतांची स्थिती. निपुण महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी विचारात घ्यावायची आहे. यासाठी 8 गुणांसाठी विचारला आहे. प्रत्येकी 2-2 गुणांसाठी या ठिकाणी विचारलेला आहे. भाषा क्षमता चांगली आहे, वाचन क्षमता चांगली आहे, लेखन क्षमता चांगली आहे आणि गणितीय क्रिया देखील चांगली स्थिती असल्यामुळे मी 2-2 गुण या ठिकाणी घेतलेले आहे. पुढचा मुद्दा आहे मुद्दा क्रमांक 8 क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य तसेच पुरस्कार तालुका, जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय इत्यादीसाठी विचारलेला आहे. 10 गुणांसाठी आपल्याला तसे फोटो अपलोड करायचे आहेत. तालुका स्तरावर जर नैपुण्य असेल तर आपल्याला या ठिकाणी तसं म्हणायचं आहे. माझ्या शाळेचा तसा काही सहभाग नसल्यामुळे मी या ठिकाणी नाही असे म्हणून घेतलेला आहे. पुढचा मुद्दा आहे मुद्दा क्रमांक 9 इयत्तानिहाय शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची मागील वर्षातील अध्ययन संपादन पातळी स्तर तसेच इयत्ता 10वी 12वी 5वी ते 8वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न. 2 गुणांसाठी आहे. आपण तसे फोटो अपलोड करणारच आहोत. या ठिकाणी 2 मुद्दे देण्यात आलेले आहे. मागील वर्षातील अध्ययन संपादनूक पातळी 70% स्तर असल्यास आपण 1 गुण घ्यायचा आहे. अध्ययन संपादनूक पातळी टिकून आहे असं या ठिकाणी नोंद करून घ्यायची आहे. 2 नंबर आहे इयत्ता 5वी ते 8वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न. इयत्ता 5वी व 8वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात, पालक भेटी केल्या जातात असं आपल्याला या ठिकाणी नोंद करून घ्यायची आहे. पुढचा मुद्दा आहे मुद्दा क्रमांक 10 दिव्यांग कल्याण शिष्यवृत्ती, अल्पसंख्याक मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती संदर्भात आपल्याला विचारलेला आहे. 2 गुणांसाठी आपल्या शाळेला जे लागू असेल ते या ठिकाणी आपल्याला या 2 गुणांमधून घ्यावायचं आहे. या ठिकाणी शाळेने योजनांचा प्रसार करण्यासाठी केलेले प्रयत्न, पालकसभा, शाळेच्या दर्शनी भागावर लावलेल्या योजनांचा फलक जे शिष्यवृत्ती संदर्भात आपण वरती वाचलेला आहे त्या संदर्भात 1 गुण आहे. शाळेने योजनेचा प्रसार करण्यासाठी पालकसभा, शाळेच्या दर्शनी भागावर फलक लावण्यात आले आहे. या पद्धतीने आपल्याला थोडक्यात वर्णन करून घ्यायचं आहे. 2 नंबरचा मुद्दा आहे 1 गुणांसाठी विद्यार्थ्यांना योजनेनिहाय लाभ मिळावा यासाठी शाळेने केलेले प्रयत्न या ठिकाणी आपल्याला लिहून घ्यायचा आहे. 1 गुणांसाठी विद्यार्थ्यांना योजनेनिहाय लाभ मिळावा यासाठी वेळोवेळी प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर वेळेआधी कार्यालयास पत्रव्यवहार केलेला आहे. या पद्धतीने क भाग हा 61 गुणांसाठी घेण्यात आलेला होता. या पद्धतीने थोडक्यात वर्णन आपण फास्ट गतीने पाहिलेलं आहे. आपणास व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.